इयत्ता 8वी मार्गदर्शिका पाहत आहोत मराठी विभागामध्ये चाललेलं आहे आपलं 2.6 वाक्प्रचार. पहा आता परीक्षा जवळ आलेली आहे. अभ्यास कंबर कसून करा. कंबर कसून म्हणजे काय, कंबर कसायची जास्त काही नसतं. कंबर कसून अभ्यास करणे म्हणजे खूप मेहनत घेणे. ठीक आहे, म्हणजे हे झाले वाक्प्रचार. त्यात पाहिजे आपल्याला वाक्प्रचार त्यांचे अर्थ. पहा, विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. मी सगळ्यात पहिले विडा उचलणे किंवा अफजल खानाने शिवाजी महाराजांचा वध करण्याचा विडा उचलला होता तेव्हा मी फर्स्ट टाइम ऐकलं होतं. म्हणजे प्रतिज्ञा केली होती. सव्या पसाव्या करणे, यातायात करणे, पोबारा करणे, पळून जाणे, धूम ठोकणे. हात टेकणे म्हणजे शरण जाणे, दाती तृण धरणे, परावृत्त होणे, उपरती होणे, अंगात मुरणे म्हणजे हडामासात भिनणे. वाक्प्रचार पाठच करायचे असतात. हे वाक्प्रचार व अर्थ यांची विसंगत जोडी ओळखायची. ग्वाही देणे, साक्ष देणे, ब्रह्मांड आठवणे, भीती वाटणे, तगादा लावणे, सापट लावणे, ते विसंगत आहे. सोटेशाही करणे म्हणजे खूप मारणे, ते विसंगत आहे. ठीक आहे. वाक्प्रचार व अर्थ चुकीची जोडी शोधायची. खडे फोडणे, दोष देणे, तिलांजली देणे, नमन करणे नसतं. ही उत्तरील आपलं. निर्देश करणे, उल्लेख करणे, दुकान माने, पसार माने, करेक्ट. तिलांजली देणे म्हणजे सोडून देणे असतं, नमन करणे नाही. ते भावपूर्ण श्रद्धांजली किंवा सुमनांजली तिथं नमन येतं. पुढचं, दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. 10वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या माधुरीला आकाश ठेंगणे झाले. म्हणजे तिचा आनंद गंगात नाही मावला असं झाले. दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. शिवाजीराव पाटीलांचे व्याख्यान आम्ही सर्वजण जीवाचे कान करून म्हणजे अगदी लक्ष देऊन ऐकतले. पुढचा प्रश्न, उरावर धोंडा ठेवणे म्हणजे काय. अवघड काम करण्यास सांगणे की नाही. बेत आखणे, योजना आखणे केली असेल ना तुम्ही. आता संक्रांत आली, पतंग उडवायचा, 10 पतंग आणायचे, 20 आणायचे, सकाळी पहाटच जायचं, म्हणजे काय तुम्ही बेत आखलाय. पुढचं, बळी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणत्या वाक्यास लागू पडणार नाही. प्रश्न शेवटपर्यंत 100% वाचा. दुष्काळात अनेक जनावरे बळी पडले, बरोबर आहे. कुस्ती जिंकून मल्ल बळी पडले असं तर आपण कधी ऐकलं नाही. म्हणजे उत्तर लागू पडणार नाही, इथं लागू नाही पडणार आहे. सावकाराच्या आमिषाला शेतकरी बळी पडले, परवाच्या दुर्घटनेत अनेक जण बळी पडले, सगळीकडे योग्य आहे. पण कधी ऐकलं का तुम्ही कुस्ती जिंकले आणि बळी पडले. पुढचा प्रश्न, चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार निवडायचा आहे. पार पडणे संकटातून निभावणे, बरोबर आहे. पार पडणे पूर्णपणे नसणे हा होत नाहीये, चुकीचं आहे. पार पडणे पलीकडे जाणे होत आहे. पायीला पाय लावणे, मर्यादा ओलांडणे होते. काय उत्तर आहे, दुसरं ऑप्शन. योग्य अर्थ असलेला वाक्प्रचार निवडा. योग्य अर्थ असलेला वाक्प्रचार निवडा. पाय पसरणे, अधिकार प्रस्थापित होणे, बरोबर आहे. पहिलंच ऑप्शन येते आपलं. पुढचं, खाली दिलेल्या चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा. आता पहा, नाकाला जीभ लावणे म्हणजे गर्व करणे, दिमाग दाखवणे. काय आहे, दिमाग दाखवणे. नाकाला जीभ लावणे, दिमाग दाखवणे. खाली दिलेल्या चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्याचा अर्थ निवडायचा आहे. घोडे दामटणे, घोडे दामटणे म्हणजे कार्यभाग साधण्यासाठी घाईघाईने प्रयत्न करणे. आता घोडे दामटायचे आपल्याला अभ्यासाचे काय. योग्य अर्थ असणारा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. पान न हलणे, यात किंचितही कार्य न होणे, हाच बरोबर आहे. पोट बांधणे, कष्टाला तयार होणे नाही, प्रारब्ध नाही. ठीक आहे, पहिलं ठीक आहे. पुढचं, भविष्यातील कल्पना करणे या अर्थाचा वाक्प्रचार आडाखे बांधणे. काय, आडाखे बांधले. भूल पडणे, भुरळ पडणे. बराच मोठा स्वाध्याय हा. वर्गात नवीन आलेला अपूर्व व अर्णव यांचे लवकरच मेतकूट जमले या वाक्यात आलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. मेतकूट जमणे, मैत्री होणे. मेतकूट जमणे, मैत्री होणे. गळ्यातला ताईत होणे, अतिप्रिय होणे. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यातील अचूक पर्याय निवडा. नाक मुरडणे, आडेवेडे घेणे नाही. म्हणजे
नाक मुरडणे म्हणजे नापच दाखवून येतोय, आडेवेळे घेणे होत नाही. भाव खाणे म्हणजे आडेवेळे घेणे. देखरेख करणे, निरखून पाहणे, मुसंडी मारणे, तोंड देणे. आपला अचूक शोधायचा आहे. त्रेधा तिरपीट उडाली म्हणजे खूप धांदल उडाली. पुढचा प्रश्न, अवताला नीट न चालणाऱ्या बैलाला हेबतीने 2च दिवसात वठणीवर आणले. ठीक आहे. पुढचं, नमनाला घडाभर तेल या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. म्हणजे काय तर कोणत्याही गोष्ट सुरू व्हायला खूप वेळ लागणे. एखादी गोष्ट सुरू व्हायला खूप वेळ लागणे. या अक्षरापासून तयार होणारा वाक्प्रचाराचा अर्थ काढा. अंतर न देणे. अंतर न देणे म्हणजे दूर न करणे. पुढचा प्रश्न, ओहोटी लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. आता भरती म्हणजे काय, असं समुद्राचं पाणी खूप सारं येतं. ओहोटी म्हणजे रिटर्न जातं. उतरती कळा लागणे. ठीक आहे. आज पाहिलं आपण वाक्प्रचार. पुढच्या लेक्चरला आपण दुसरा संपला आहे, तिसरा टॉपिक चालू करत आहोत. पण तोपर्यंत खूप सारे ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी म्हणी दिल्या नाही, वाक्प्रचार दिलं. त्यासाठी तुम्ही दुसरं पुस्तक यूज करा. आपले पण काही काही व्हिडिओ आहेत समानार्थीचे वगैरे. मला जमलं तर मी खूप सारे तुम्हाला शब्द समजून द्यायचा प्रयत्न करणार आहे.